थेट लढत होती। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत होते। भाजपाने युती न केल्याने निवडणुकीत रंगत आली। त्यामुळे यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत होत असल्याचं पाहायला मिळतंय। महाडमध्ये नगरपालिकेसाठी ही थेट लढत होती, तर भाजपने युती न केल्याने निवडणुकीत ही रंगत। आरोग्य संबंधी असताना कोणतीही रोगराई महाडमध्ये येऊन दिली नाही। पाण्याचा प्रश्न शेवटच्या काळामध्ये खूप पाणी येण्याची झाली होती, तेव्हाही लोकांची मदत अशी झाली की कुठल्याही कोणाची तक्रार नसते असं पाणी पुरवठा मी केलेलं होतं। आता माझं पूर्ण विचार महाड स्वच्छ महाड आणि सुंदर महाड व्हावं, आरोग्याची सेवा लोकांना मेडिकल सेवा नगरपालिकेकडून उपलब्ध व्हावी, रस्ते चांगले व्हावे, गटर चांगले व्हावे, लोकांना जे आवश्यक असणाऱ्या वस्तू ते आम्ही पूर्णपणे मी देण्याचा प्रयत्न करेन। दिवसातून एकदाच पाणी येते। आज काही जण वल्गना करतात की आम्ही पाईपलाईन टाकू वगैरे, पण त्याचा स्रोत कुठं आहे? जर स्रोतच नसेल तर पाईपलाईन मोठ्या टाकून पाणी येणार कसं? तर त्याकडे खास करून मी लक्ष टाकणार आहे। दुसरी गोष्ट, महाड शहराचे जे शहरीकरण चालू आहे त्या शहरीकरणाच्या बाबतीत कुठेही गेल्या सत्ताधाऱ्यांनी किंवा मधल्या प्रशासकांनी कोणतीही काळजी घेतली नाही की शहराचं शहरीकरण आणि त्याच्यामध्ये वाढती रहदारी असेल किंवा लोकांना जो काही गाड्या पार्किंगचा वगैरे त्रास होतोय, हे सगळे छोटे मोठे विषय घेऊन मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे। महाड नगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे। या निवडणुकीत मंत्री भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवार सुदेश कळमकर हे थेट नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावत आहेत, तर शिवसेनेकडून सुनील काविस्कर यांना मैदानात उतरवलेले आहे। महाविकास आघाडीकडून चेतन पोटफुडे हे देखील मैदानात असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे। मात्र ही निवडणूक जरी तिरंगी दिसत असली तरी मात्र सत्ताधारी पक्षातले दोन नेत्यांमध्ये हा लढत जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। राष्ट्रवादी विरोधात शिवसेना असा थेट सामना जो आहे तो महाडच्या नगरपालिकेमध्ये दिसणार आहे। एकंदरीत पाहायला गेलो तर पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद हा विकोपाला गेला आहे आणि थेट आता निवडणुकीत सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा सामना या नगरपालिकेत पाहायला मिळणार आहे। 25 वर्ष ही सत्ता जी आहे ती जगताप कुटुंब अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती आणि तीच पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी जी आहेत ती राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे। मात्र शिवसेनेचा भगवा या नगरपालिकेवर फडकवण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी ही व्यूहरचना जी आहे ती या ठिकाणी रचलेली आहे आणि त्यामुळे महाडकर जे आहेत ते कोणाच्या बाजूने उभे राहतात, कोणाला निवडून देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।